मोदींच्या पुन्हा 3 सभा आहेत. धाराशिव, माढा आणि लातूरमध्ये सभा आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी मैदानात आहेत. भाजपकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. धाराशिव तुळजापूर रोडवरील भव्य मैदानावर सभा संपन्न होणार आहे. सभास्थळी मोठी तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला असून लाखो कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी. धाराशिवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा जी आहे ती संपन्न होणार आहे. धाराशिव तुळजापूर रोड लगत असलेल्या एका मोठ्या मैदानावरती ही जी सभा आहे ती संपन्न होते. आपण या ठिकाणी सभास्थळी आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर सभेचं स्टेज जे आहे ते भव्य अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. महाविजय संकल्प सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे. फिर एक बार मोदी सरकार अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते स्टेजच्या बाजूला लावलेले आपण या ठिकाणी पाहू शकतोय. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर उन्हाचा जो कडाका वाढतोय त्याच अनुषंगानं या ठिकाणी स्टेजच्या वरती ऊन लागू नये, सावली असावी याची पुरेपूर खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. जवळपास 1 लाख ते 1.5 लाख कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, ते या सभेत बसू शकतील अशा पद्धतीनं या ठिकाणची आसन व्यवस्था देखील बनवण्यात आलेली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच पद्धतीनं मनसे आणि रिपाई सारख्या पक्षांचे झेंडे जे आहेत ते पूर्ण सभास्थळ परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत. सुरुवातीला नरेंद्र मोदी यांची माढा मतदारसंघात एक जाहीर सभा संपन्न होणार आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये ते सभेसाठी येणार आहेत आणि तेथील धाराशिवमधील सभा झाल्यानंतर ते लातूर येथे सभा घेण्यासाठी जाणार आहेत. एकंदरीतच जर पाहिलं तर 2014 नंतरनं 2024 पर्यंतचा हा जो काही कालखंड गेलेला आहे, तब्बल 10 वर्षानंतरनं नरेंद्र मोदी जे आहे ते आता धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. अर्चना पाटील ज्या की आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी ज्यांना मिळालेली आहे, त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी जे आहे ते कुठेतरी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी आज नेमकं कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.